मतदार हा अतिशय सुज्ञ आहे। मतदार हा अत्यंत जागरूक आहे आणि आता प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, सोशल मीडिया असो, या सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनजागरण हे होत असतं आणि त्यामुळे राजकीय घटना असोत, सामाजिक घटना असोत, ज्या काही घटना या महाराष्ट्रात देशात घडतात, या घटना क्षणातच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात आणि या घटना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियासुद्धा ताबडतोब यावरती प्रकट होतात। दुर्दैवानं या महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण केवळ सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षानं, अगदी भारतीय जनता पक्ष म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी केवळ सत्तेच्या लालसेपोटी जे नीच आणि गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये केलं, हे यापूर्वी कधीही महाराष्ट्रानं पाहिलं नव्हतं। कारण सुसंस्कृत महाराष्ट्र, सुविचारी महाराष्ट्र, सुबुद्ध महाराष्ट्र, विचारवंतांचा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, शूरांचा महाराष्ट्र, वीरांचा महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या या महाराष्ट्रामध्ये हे जे नीच राजकारण, गलिच्छ राजकारण केवळ सत्तेकरता देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं आहे, त्याबद्दल सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये कमालीचा तिरस्कार आहे, चीड आहे, संताप आहे, आक्रोश आहे आणि त्यामुळे आता निशाणी कुठली हे महत्त्वाचं राहिलं नाही आहे। ज्या क्षणाला शिवसेना फोडली आणि ज्या क्षणाला आयोगानं शिवसेना हा पक्ष कुणाच्या तरी गळ्यामध्ये टाकला, राष्ट्रवादी काँग्रेस कुणाच्या तरी गळ्यात टाकली, त्याच वेळेला महाराष्ट्रातल्या जनतेनं हा निर्णय केलेला आहे की आता आमची निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमची निशाणी आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि मग तेव्हापासून जी मशाल आपण हातामध्ये घेतलेली आहे ती मशाल आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, घराघरात, मनामनामध्ये ही मशाल पोचलेली आहे आणि त्यामुळे निशाणी कोणती हा प्रश्न या निवडणुकीत उरणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।